जय श्रीराम, जय बजरंगबली. नमस्कार मित्रांनो, मी रोहन आणि तुम्ही पाहत आहात रोहन अनफिल्टर्ड. मागील ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं भव्य दिव्य दर्शन आणि आज त्या भक्तिमय प्रवासाचा पुढचा अध्याय. आज आपण आलो आहोत सुलताबाद येथील प्रसिद्ध भद्रामारुती मंदिरात. कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं शांत समाधानकारक दर्शन झाल्यानंतर मन अजूनही भक्तीमध्ये गुंतलेलं होतं आणि अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर आम्ही पोहोचलो खुलताबाद भद्रामारुती मंदिरात. हे मंदिर वेरूळ लेण्याजवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध स्थान आहे. मित्रांनो, हे मंदिर खास आहे कारण इथे भगवान हनुमान झोपलेल्या अर्थात शयन मुद्रित स्वरूपात विराजमान आहेत. संपूर्ण भारतात अशा प्रकारचे फक्त 3 हनुमान मंदिर आहेत. पहिलं प्रयागराज गंगा संगमाजवळ, दुसरं जामसावली मध्य प्रदेशमध्ये आणि हे तिसरं भद्रामारुती खुलताबाद. दंतकथेनुसार पूर्वी खुलताबादला भद्रावती असं नाव होतं आणि ते राज्यकाराचे राजा भद्रसेन ते श्रीरामाचे परमभक्त होते आणि रोज रामनामाचा गजर करत भजन गात असत. एके दिवशी राजा भद्रसेनाच्या रामभक्तीने प्रसन्न होऊन हनुमानजी स्वतः एकटे प्रकट झाले. राम नाम ऐकताना हनुमानजी इतके तल्लीन झाले की नकळत त्यांनी शयन मुद्रेत अर्थातच भाव समाधी घेतली. राजाने विनंती केली, प्रभू इथेच राहा आणि भक्तांना आशीर्वाद द्या, आणि तेव्हापासून इथे भद्रामारुती विराजमान झाली. स्थानिक श्रद्धेनुसार समर्थ रामदास स्वामींनी हनुमानजींची ही शयन मुद्रा शोधून पूर्ण प्रकाशात आणली. भद्र म्हणजे शुभ आणि मारुती म्हणजे हनुमानजी, म्हणून हे नाव पडलं भद्रामारुती. मध्ययुगात मुघल काळात हे मंदिर उद्ध्वस्त झालं होतं, पण श्रद्धेने हनुमानजींची मूर्ती सुरक्षित ठेवली गेली आणि अनेक वर्षे लपून ठेवण्यात आली. 1960च्या दशकात भक्तांनी एकत्र येऊन मालदीवमध्ये भव्य मंदिर उभारलं. मंदिराची वास्तुकला खूप खास आहे. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय शैलीचे सुंदर मिश्रण. मित्रांनो, आम्हाला इथे खूपच ब्लेस दर्शन मिळालं आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे हनुमानजींच्या आरतीला उपस्थित राहण्याचं सौभाग्य मिळालं. घंटानाद, जय बजरंगबलीचा गजर आणि समोर शांतपणे विश्रांती घेतलेली हनुमानजी, तो क्षण शब्दात मांडणं कठीण आहे. खरंच इथे आल्यावर मन आपोआप शांत होतं. दर्शनानंतर आम्ही सिटी बसने छत्रपती संभाजीनगरला परत आलो. थोडा वेळ शहरातील मार्केट एरिया फिरलो, लोकल खाण्याचा आस्वाद घेतला आणि दिवसभराच्या प्रवासाची ऊर्जा परत मिळवली. दिवस मावळला, रात्र झाली आणि आम्ही पुन्हा कालपर्यंत बीडकडे रवाना झालो. थकावा होता, पण मन मात्र पूर्णपणे समाधानी होतं, कारण हा प्रवास फक्त फिरणं नव्हतं, तो होता श्रद्धा, भक्ती आणि अनुभवांचा. जर तुम्हाला हा भक्तिमय ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नव्या ठिकाणी नव्या भक्ती अनुभवात. जय हिंद, जय महाराष्ट्र.